नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोलिंग बूथ क्रमांक 86 बागलवाडीमध्ये घटना घडली आहे। त्यामध्ये एक मतदारने EVM मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे, तिथे 3 बॅलेट युनिट होते, जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काळसर जाण्यासारखं दिसून येत आहे। थोडा ते ब्लॅक झालेले आहेत, पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे, कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि VVPAT मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे। पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा यावर प्रादुर्भाव पडला नाही। बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता, तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्ण EVM मशीन रिप्लेस केलं आहे। नवीन EVM मशीनवर आम्ही मॉक पोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन EVM मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला। आता तिथे शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे। जे ओरिजिनल EVM मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे, त्याचे VVPAT मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो। तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे। तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे। जे मतदारांनी ओरिजिनल EVM मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोट्सचा रेकॉर्ड तो EVM मशीनमध्ये आहे। कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे। होण्याचा प्रयत्न केला होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण होईल। बस, म्हणून कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका। आणि तिथे पुन्हा मी सांगतो, पोलिंग प्रोसेस एकदम शांतने पुन्हा सुरू झालेला आहे।